रिझनिंग मधला अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे इनइक्वॅलिटी, असमानता. त्यावर कोणते प्रश्न विचारले जातात तर या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. विधान असते आणि निष्कर्ष असते, म्हणजे स्टेटमेंट अँड कॉन्क्लुजन दिलेलं असते. स्टेटमेंट काय असते, एक तर सलगपणे स्टेटमेंट असते किंवा यामध्ये ज्या पद्धतीनं 2-3 स्टेटमेंट दिलेले आहे तसे स्टेटमेंट असतात. आणि निष्कर्ष असते त्याच्यावाले 2, 3, 4 काही निष्कर्ष असू शकते. आधी सर्वप्रथम अशा प्रकारचा प्रॉब्लेम बघितल्याबरोबर निष्कर्षाकडे जायचं. निष्कर्षाकडे मी गेलो आणि निष्कर्षामध्ये मला पहिलं दिसलं W=F. मी काय करणार, टार्गेट करणार W=F. आता मी काय करतो, हा W इथं टार्गेट केला आणि F या ठिकाणी टार्गेट केला. या दोहोंच्या मधले म्हणजे W आणि F च्या मधले फक्त मी साइन लक्षात घेणार. या ठिकाणी = आहे आणि देन मग हा इथे अटॅच झाला म्हणून हे चिन्ह आहे असं. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, काय असते की हा बादशाह असतो, त्याच्यानंतर हा असतो प्रधान आणि हा असतो सैनिक. ज्यावेळेस बादशाह असतो ना तर या दोघांचं काही चालत नाही. ज्यावेळेस बादशाह अब्सेंट असेल त्यावेळेस प्रधानाचं चालते. म्हणून या ठिकाणी बघा हा बादशाह इथं अब्सेंट आहे म्हणून याचं चालणार आहे, हा कोलॅप्स होणार आहे. W या ठिकाणी या पद्धतीनं असं आलं, W=F. याच्यात 2 पॉसिबिलिटी पडतात मात्र. आता पॉसिबिलिटी नंबर 1 काय येणार बघा आणि पॉसिबिलिटी नंबर 2. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये वरची साईड लक्षात घ्या ह्या साइनची, म्हणजे W या ठिकाणी F आहे आणि खालची साईड जर बघितलं तर हा = आहे बघा. सो W=F. आता दोन्ही जर इथं मॅच होत असेल तर आयदर ऑर असते, अर्थातच 1 किंवा 2 असते ऑप्शन मध्ये. हे जैसे ते इथं मॅच होते आपल्या इथे, सो राईट झाला आणि W=F या ठिकाणी मॅच होते म्हणून दोन्ही कॉन्क्लुजन काय झाले तर राईट झाले. दोन्ही कॉन्क्लुजन राईट झाले. मात्र मे बी असते, एकतर हे नाहीतर हे, म्हणून या दोहोंमध्ये ऑरचा उल्लेख असतो. मराठीमध्ये आपण त्याला किंवा म्हणतो. सो ऑप्शन क्रमांक 3 हे राईट आहे.